आता हे काय सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. छोट्या पाटलाच्या काही वस्तू घरी राहिलेल्या त्याच द्यायला परत मामाकडे चाललोय. गेलो तर काय, पाटील एकदम रेडीच होते. मंदिरात चाललोय गैलाई देवीच्या, आणि आता एक नवीन ड्रायव्हर पण ट्रेन झालाय. मी पण आज खूप दिवसांनी दर्शनासाठी आले. हे मंदिरच इतकं सुंदर आहे ना, आणि त्यातल्या त्यात त्याच्या बाजूला असलेली शाळा, सगळाच परिसर खूप सुंदर वाटतो आणि अगदी शांत आहे. आधी ह्या शाळेत मम्मी शिक्षिका म्हणून होती, त्यामुळे बऱ्याच फेऱ्या व्हायच्या, पण आता तेवढंसं नाही यायला होत. पण कधी इकडे फेरी झाली तर नक्कीच देवीचं दर्शन घेतो. सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर आवारात बराच वेळ आम्ही होतो. घरी आलो तर कोंबडी वड्यांचा बेत इथे चालू होता. आता हे पीठ कसं बनवलं तर ती बरीच मोठी प्रोसेस आहे, कारण की त्यामध्ये बरंच काय काय असतं. तुम्हाला युट्यूबवर पण व्हिडिओ मिळून जातील. इथे मावशी आम्हा सगळ्यांना गाईड करत होती की कसे बनवायचे, आणि त्याच पद्धतीने आम्ही बनवायला घेतले. थोडेफार झाले आणि आधी सांगितलं, बाबा तेलात टाकून बघा, फुगतात नाही फुगत, नाही तर नुसतीच मेहनत वाया. पण मस्त असे फुगले आणि मिशन सक्सेसफुल. ह्या सगळ्यात अचानक आवाज आला, येऊन येऊन येणार कोण, नावजाशिवाय आहेच कोण. आणि आम्ही सगळे बाहेर निघालो. बघतो तर काय, आज सकाळीच पप्पा त्यांच्या शाळेतल्या काही विद्यार्थिनींना घेऊन कबड्डी स्पर्धेसाठी गेलेले, आणि ह्या विद्यार्थिनींचा दुसरा नंबर आला. आणि त्याचसाठी ते इतक्या सगळ्या खुश होत्या, आणि आम्ही पण सगळे बाहेर आलो त्यांना बघायला. आणि ह्या टीममध्ये आरू पण होती. मस्त जेवण रेडी झालं, सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला, आणि त्यानंतर मात्र पाटलांना ह्या मांजरीसोबत होतं खेळायचं. तरी मामीने तिचे पाय धरून ठेवलेले, नख नको मारायला, नाही तर मग पाटील घरी जाऊन सांगायचे, 2 दिवसासाठी काय गेलो ना, तोंडावर निशाण घेऊन आलो. अदलं मधलं सगळं गायबच झालं. माहेरून डायरेक्ट सासरला उडी. संध्याकाळी आलो घरी आणि स्नोई मॅडम होत्याच. बाय द वे, हिचं खरं नाव स्नोई नाहीये, तिचं नाव आहे धून. आणि तिला पाण्यात बसायला ना खूप आवडतं. पाण्यात जेव्हा हलतो ना आणि सगळं काही असं हलताना दिसतं, ती खूप एक्साइट होऊन जाते. सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे सगळेच घरी होते. मी आणि अद्वी इथे खेळत होतो. कोणता गेम आहे हा नक्की माहिती नाही, पण यात्रेतले प्लास्टिकचे रॅकेट आणि प्लास्टिकचा बॉल, बस त्याचंच बॅडमिंटन सारखं काहीतरी खेळत होतो. शुभम पण आला थोडा वेळ खेळायला. आणि ह्या आमच्या चीअर लीडर. स्नोईला बाय बाय करतच होतो, तितक्यात माईचा आला आवाज, आणि बघताय काय झालं, किचन मधला नळच तुटला. शुभमने पटकन पकडून ठेवलं आणि पप्पा धावत धावत गेले आणि त्यांनी वरचा कॉक बंद केला. पण सगळीकडे नुसतं पाणी पाणी झालेलं. माई आणि शुभम तर पूर्ण भिजले. आता हा पालघरच्या फ्लॅटवरून आणलेला पसारा जरा आवरतोय. तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ तितका लाईक करून घ्या, आणि फॉलो नसेल केलं तर ते पण करा. आपण भेटू लवकरच.